10 जूनला जी एनडीएची बैठक झालेली होती त्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। 10 जूनला दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती असं कळतंय। रात्री 11 वाजता शिंदेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला ओमराजे निंबाळकर देखील दिल्लीत उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एनडीएची एक अत्यंत महत्त्वाची बैठक 10 जूनला झालेली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीमध्ये भेट घेतली आणि तिथेच ऑपरेशन टायगरचा अख्खा प्लॅन ठरल्याची माहिती सध्या हाती येतेय। रात्री 11 वाजता एका हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाली आणि ओमराजे निंबाळकर त्या बैठकीमध्ये उपस्थित होते, दिल्लीत उपस्थित होते असं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे 7 दिवस आधीच हा सगळा प्लॅन ठरलेला होता अशी माहिती मिळते। कदाचित त्या आधीपासूनच काही सूत्र हलत असतील तर त्याचीही शक्यता नाकारता येत नाही, कारण ऑपरेशन टायगरची चर्चा कालांतराने सातत्याने महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे आणि आज त्या सगळ्या हालचालींना अधिक वेग आलेला दिसतोय, कारण का ठाकरेंचे खासदार हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे 3 खासदार संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतात, कारण त्यांच्याकडून अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र दिलं गेलेलं आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, काय इनसाइड स्टोरी हाती लागली आहे? 10 तारखेच्या एनडीएच्या बैठकीनंतर कशा सगळ्या घडामोडी घडल्या आणि कसं ऑपरेशन टायगर ठरलं त्याच वेळेला? प्रज्ञा, मागच्या अनेक दिवसांपासून सातत्यानं बातम्या यायच्या ऑपरेशन टायगर होणार आहे, मात्र त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता येताना दिसत नव्हती। 10 तारखेला मात्र एनडीएची जी दिल्लीमध्ये बैठक झाली होती त्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांना दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्येच ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आता एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। रात्री 11 वाजता दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली होती। या बैठकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्यासह आता जे 6 खासदार आता जाऊ पाहत आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये, हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते अशीही माहिती या निमित्तानं पुढे आलेली आहे। आणखीन एक माहिती यामध्ये अशी आहे की माजी मंत्री तानाजी सावंत हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते। कुठेतरी या ऑपरेशनमध्ये त्यांचा देखील हात असल्याचं समोर आलं आहे, कारण रात्री उशिरा देखील ओमराजे निंबाळकर यांना दिल्लीला घेऊन जाण्यामध्ये तानाजी सावंत यांचा हात आहे। रात्री 1 वाजता तानाजी सावंत, जय निंबाळकर, ओमराजे निंबाळकर हे सर्वजण दिल्लीला गेले होते। त्यामुळे सुरुवातीपासूनच या ऑपरेशनमध्ये तानाजी सावंत हे देखील अग्रभागी आहेत आणि 10 तारखेच्या रात्री उशिरा ही ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।